चौथ्या युनिटला आपण सुरुवात करणार आहे. यामधला जो महत्त्वाचा पार्ट आहे तो आज आपण इथे समजून घेणार आहे. रिलेशनशिप मार्केटिंग, संबंधात्मक विपणन. संबंधात्मक विपणन म्हणजे मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा आपण विचार केला की स्ट्रॅटेजी काय ठरवतं, कृतीयोजना काय ठरवेल, व्यूहरचना काय करायची. जेव्हा आपल्याला सर्व्हिसेस मार्केटिंग करायचं आहे तर सेवांचं विपणन करत असताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं गरजेचं असतं, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचणं गरजेचं असतं. आणि ग्राहकांपर्यंत पोचायचं असेल तर प्रामुख्याने ग्राहकांना महत्तम समाधानी ठेवणं गरजेचं असतं. तो टिकून ठेवणं गरजेचं असतो. ग्राहक हा टिकून ठेवणं नेहमीसाठी लक्षात घ्या की सर्व्हिस मार्केटिंगमध्ये असो की कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये असो, ग्राहक टिकून ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. कारण तुमच्या ग्राहकांच्या टिकून राहण्यावर तुमचा नफा अवलंबून असतो. जे प्रॉफिट आहे कोणत्याही सर्व्हिस इंडस्ट्रीला मिळणारा किंवा कोणत्याही बिझनेसला मिळणारा हे कशावर डिपेंड असतो प्रामुख्याने की तुमचे जेवढे ग्राहक असतील, म्हणजे आहे तो ग्राहक प्लस ग्राहक वाढवणं. म्हणजे प्रथम कर्तव्य असतं की ग्राहक निर्माण करणं. तो ग्राहक निर्माण झाल्यानंतर त्यानं सातत्याने आपल्यासोबत संबंध ठेवणं आणि मग तो रिटेन राहणं, म्हणजे तो आपल्याकडे वळवणं. हे अत्यंत महत्त्वाचं काम प्रामुख्याने कोणत्याही सर्व्हिस इंडस्ट्रीला करावं लागतं. मग आता यातून जो मार्ग आहे म्हणजे रिलेशनशिप मार्केटिंग, कस्टमर रिलेशनशिप हा एक पार्ट झाला. पुढचा जो पार्ट येईल पुढच्या युनिटला आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट शिकणार आहोत. तर त्याआधी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की रिलेशनशिप मार्केटिंग काय आहे, संबंधात्मक विपणन काय आहे. म्हणजे व्यवसायामध्ये जे काही स्टेक होल्डर असतील, व्यवसायाशी निगडीत जे लोक असतील, मग या सर्व लोकांसोबत आपल्याला काय करावं लागतं की आपले जे संबंध आहेत ते व्यवस्थितरित्या ठेवावं लागतात, व्यवस्थितरित्या टिकून ठेवावं लागतात. म्हणजे कोणत्याही उद्योग व्यवसायाची जर यश अवलंबून असेल तर ते प्रामुख्याने रिलेशनशिपवर असतं, संबंधात्मक बाबीवर असतं. तुमच्या माझ्या जर जनरल सर्वसामान्य लोकांच्या किंवा इतर कोणाच्याही जीवनामध्ये जर आनंद ठेवायचा असेल, सुखी राहायचं असेल तर आपण काय असतो की आपण आपली रिलेशनशिप मेंटेन ठेवतो. आपले जे लोकांसोबत संबंध आहे हे संबंध खराब होऊ नयेत याची काळजी आपण दैनंदिन जीवनात घेत असतो. कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. प्रत्येक वेळेस प्रामुख्याने जेव्हा आपण इतरांचा विचार करून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, इतरांना सामावून घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा प्रामुख्याने कदाचित आपल्याला त्रास होईल, पण त्यामुळे अधिक व्यक्ती ज्या आहेत त्या आनंदी होतात. आणि लोक आनंदी राहतील तर साहजिकच तुमच्यामध्ये सुद्धा ते वातावरण निर्माण होईल. तुमच्यावर सुद्धा आनंद ज्या काही बाबी असतील त्या तुमच्या सकारात्मक घडून येतील. काय की प्रत्येक गोष्ट एक लक्षात घ्या की रिलेशनशिप जेव्हा आपण म्हणतो, संबंध जेव्हा आपण म्हणतो, तर संबंध व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा लक्षात घ्या, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा नफा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढंच संबंध महत्त्वाचे आहेत. म्हणजे एखाद्या उद्योग व्यवसायाला नफा कमवायचा असेल तर तो त्याची स्ट्रॅटेजी आखू शकतो. नुसतं नफा कमावणेच हे प्रत्येक उद्देशानं प्रेरित होऊन जर काही धोरणं आपण आखायला सुरुवात केली तर प्रामुख्याने काय होईल की कालांतराने ही लोक जी आहेत ही लोक काही कारणामुळे आपल्यापासून दूर जातील. आणि म्हणून नफा कमावणे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच उद्योगांमध्ये आपला ग्राहक टिकवून ठेवणे महत्त्वाचं आहे. आणि ग्राहक टिकून ठेवणे कशावर अवलंबून आहे तर ती संबंधात्मक विपणनाचे ज्या बाबी महत्त्वाच्या असतात, संबंध जे असतात ते प्रामुख्याने विचारात घेऊन जेव्हा आपण आपली व्यूहरचना ठरवतो त्यावेळेस आपण काय मिळतं, आपल्याला तो ग्राहक टिकून राहू शकतो. आणि तो ग्राहक जर आपला टिकून राहत असेल तर आपल्याला मॅक्झिमम ठिकाणी फायदा होतो. कारण येणारा नफा कोणाकडून असतो, ग्राहकांकडून असतो. ग्राहकच जर आपल्यापासून दूर गेला तर त्याच्याकडून मिळणारं जे काही आपल्याला उत्पन्न असेल, त्यातून मिळणारा जो व्यवहारातून मिळणारा नफा असेल तो त्या ठिकाणी संपलेला असतो. आणि म्हणून प्रामुख्याने संबंधात्मक विपणन, रिलेशनशिप मार्केटिंग हा भाग जो आहे तो विचारात घेतला जातो. आता आपण त्यातले मुद्दे पण पाहणार आहोत, पण हे सर्वसामान्य गोष्टी लक्षात घ्या. आणि आयुष्यात एक गोष्ट प्रामुख्याने विचारात घ्यायची
की आपण जेव्हा संबंध प्रस्थापित करतो, मित्र असो, नातेवाईक असो की कोणी असो, जेव्हा असं आपण हे रिलेशनशिप आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो, संबंध जे आहेत ते टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो, तर आपल्या बाजूनं काहीतरी देण्याची प्रवृत्ती आपल्याला असायला पाहिजे. तुमच्या माझ्यामध्ये जर काही देण्याची प्रवृत्ती जर नसेल, काही सोसण्याची प्रवृत्ती जर नसेल, म्हणजे एखाद्याचा त्रास आपल्याला होत असेल पण तो तात्पुरता त्रास असतो, त्यातून येणारी पुढची जी बाब आहे ती आनंदाचीच असते. म्हणजे बरेचदा आपण म्हणतो की ती व्यक्ती फार चांगल्या पद्धतीने संबंध ठेवते. संबंध ठेवणं म्हणजे काय, की त्याला एकमेकांना वेळोवेळी जेव्हा केव्हा गरज असते त्यावेळेस आपण त्यांना एकमेकांना मदत करणं. साधी गोष्ट आहे. पेंडाईकच्या स्थितीमध्ये जर तुम्ही विचार केला, एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की ही जी कोविडची परिस्थिती निर्माण झाली, या कोविडच्या परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे कोणी कामाला असेल तर तुम्हाला काय करणं आहे फक्त, की तुम्हाला तो जर येत नसेल, काही कारणास्तव काही आजारी पडला असेल, 2-4 दिवस नाही आला तो, तर तुम्ही समजून घ्यायचं आणि त्याच्या कोणत्याही स्वरूपाचा पगार जो आहे तो कमी न करणे. देतोच काय आपण, समजा तुमच्या माझ्याकडे एखाद्या कामासाठी कोणी काम करत असेल, घरकामासाठी प्रामुख्याने म्हणतो, 500-600 रुपयाच्यावर कोणी कोणाला देत नाही. 300 पासून सुरू होतात, 600 पर्यंत जास्तीत जास्त देते. किंवा तुमच्याकडे एखादा महिना मजूर असेल, 10,000च्या वर कोणी 9,000च्या 8,000च्या वर महिना कोणी कोणाला देत नाही. ड्रायव्हर असेल तरी 7-8,000 रुपयाच्या वर कोणी देत नाही. मग या पेंडाईक परिस्थितीमध्ये त्याचं येणं नाही झालं म्हणून त्यांना तो येऊ नाही शकला, तो आला नाही, तर आपण त्याचा पगार काटायचा का? तर नाही. अशा परिस्थितीमध्ये जर आपण त्याची पगाराची कपात केली नाही, त्याचे पैसे कमी केले नाही, तर एक प्रकारचे संबंध जिव्हाळा निर्माण होतो की अरे या परिस्थितीत यांनी आपल्याला साथ दिली, या परिस्थितीत यांनी आपल्याला समजून घेतलं आणि त्याचा परिणाम प्रामुख्याने तुमच्याकडे होणाऱ्या कामावर होतो. एक चांगल्या पद्धतीचं वातावरण, रिलेशनशिप जी आहे, मालक आणि एम्प्लॉई यामधली जी रिलेशनशिप आहे ही तयार होते. म्हणजे इंटरनल रिलेशनशिप सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतं. म्हणजे जेव्हा कस्टमरचा विचार करतो आपण, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या एम्प्लॉईचा सुद्धा विचार करावा लागतो. म्हणजे आपल्या एम्प्लॉईला समजून घेणे आणि त्यांना त्या पद्धतीने प्रवृत्त करणे हा सुद्धा पार्ट आपल्याला विचारात घेतो. आपल्याकडून कोणी जे सप्लायर असतील, म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये कोणी सप्लायर असतील, कोणी बिझनेसमॅन आपल्याशी ज्यांचा संबंध असतील व्यावसायिकांचा, या प्रत्येकाला सोबत आपण जर संबंध चांगले ठेवले तर उद्योग व्यवसायांमध्ये प्रामुख्याने यश हे अवलंबून असतं. नफा येईलच, कमी जास्त प्रमाणात नफा हा आपल्याला असायलाच पाहिजे, आपण नफा टार्गेट असायलाच पाहिजे, पण त्याचसोबत आपल्याला संबंधात्मक बाबीचा सुद्धा विचार करायला पाहिजे. कोणत्या बाबतीतून संबंध निर्माण होऊ शकतील, कोणत्या बाबतीतून संबंध टिकून राहू शकतील, याची सुद्धा व्यूहरचना आपल्याला करता आली पाहिजे. मग व्यवसायाशी संबंधित जी लोक असतील, तुमचा उद्योग व्यवसायाशी सेवांशी संबंधित जी लोक असतील, त्या लोकांकडून प्रामुख्याने आपण काय करायला पाहिजे, की त्यांच्याशी असणारे संबंध चांगले ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे. चांगले म्हणजे याचा अर्थ हा नाही की आपल्याला वारंवार नुकसान होत असेल तरी आपण व्यवसायामध्ये त्या लोकांना टिकून ठेवू, नाही. पण महत्तम वेळेस जेव्हा आपल्याला ते शक्य आहे, चांगल्या पद्धतीने त्यांच्यासोबत संबंध ठेवणं शक्य आहे, तर ते संबंध आपण निर्माण केले पाहिजे. कारण संबंध निर्माण केले, रिलेशनशिप मार्केटिंग हा जो मुद्दा आहे, हा मुद्दाच त्याच्यासाठी आहे की नुसतं नफा कमावण्याच्या भावनेनं आपण जर व्यवसाय केला असेल तर तो व्यवसाय भविष्यात टिकेल असं नाही. बरेचदा तुम्ही पहा ना की एखाद्या 2 गोष्टी, आता माझं तर एक उदाहरण मी नेहमी समोरच्याला म्हणतो की तू मला एवढी किंमत सांग की मला जर एखाद्या वेळेस चुकून बाहेर माहीत पडलं की यानं आपला बाजू जास्त पैसे घेतले तर मी तुझ्याकडे डबल येणार नाही, भाव करणार नाही, तुझ्यासोबत निगोशिएशन करणार नाही. पण एक लक्षात ठेव की मला जी काही सेवा तू देत आहे, मला जी ती काही वस्तू तू देत आहे, तुझ्याकडून जे खरेदी करत आहे मी, या खरेदीची अव्वाच्या सव्वा किंमत तू ठेवू नये. म्हणजे ग्राहक म्हणून माझी काय अपेक्षा असतं, की ग्राहक म्हणून मी अपेक्षा करत असतो की मला समोरच्याने योग्य दरानं, योग्य किमतीनं प्रामुख्याने ज्या काही सेवा किंवा वस्तू असतील त्या द्यायला पाहिजे. मग हे संबंध जे आहेत, म्हणजे सातत्यानं आपण का त्या व्यक्तीकडे जातो, कारण त्या बाबीचं त्यानं तो विचार केला असतो,
त्या बाबीचं किंमत धोरण ठरवताना समोरच्यानं हा विचार केला असतो की यांनी हा ग्राहक आपल्याला आहे आणि हा ग्राहक टिकून ठेवायचा. म्हणजे इथं संबंधात्मक बाबीचा विचार केला जातो, इथं संबंध तयार होतात आणि एकदा संबंध चांगल्या पद्धतीने जर मेंटेन केले गेले, वारंवार त्याच्यासोबत आपल्याला संपर्क करता आला, वारंवार समोरच्याच्या अडचणी आणि आपल्या अडचणी यांच्यामध्ये ताळमेळ करता आला, तर प्रामुख्याने उद्योग व्यवसायामध्ये यश आहे. मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू विपणनाच्या माध्यमातून सुद्धा, म्हणजे आता एक असं बरेचदा वाटतं की याच्यात कशाचं मार्केटिंग आलं, नाही, त्याच्यात सुद्धा मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे काय की सरळ सरळ आपण विपणन कशाला म्हटलो की आपल्याजवळ जे काही आहे ते लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्याला ते विकणं, त्यामधल्यात आपल्याला आर्थिक मोबदला जो प्राप्त होतो तो आपण प्राप्त करून घेतो. आणि ही गोष्ट विपणन मार्केटिंग जेव्हा आपण करत असतो की आपल्याला त्याच्या गडी उतरवणं असतं, त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी भावना निर्माण करणं असतं, त्याच्या मनाविषयी आपल्या सेवांविषयी अनुकूल भावना निर्माण करणं असतं. आणि ह्या निर्मितीला त्याची आपली धारणा, त्याच्याविषयी जी काही आपलं मत असेल किंवा आपल्याविषयी त्याचं जे मत असेल, आपण जर सर्व्हिस प्रोव्हायडर असू तर आपल्याविषयी त्याची असणारी धारणा अनुकूल करणं, त्याला आपल्याविषयी अनुकूल मत निर्माण करणं, हे प्रामुख्याने संबंधात्मक विपणनामध्ये विचारात घेतलं जातं आणि ते मुद्दे आज आपण विचारात घेणार आहे. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की जेव्हा आपण एखादी गोष्ट विचारात घेतो की काय आहे मार्केटिंग, तर इंट्रोडक्शन जेव्हा आपण म्हणू की रिलेशनशिप मार्केटिंग 3 मुद्दे आपण इथे विचारात घेणार आहे, डेफिनेशन, नेचर आणि स्कोप. आता तुम्ही जेव्हा म्हटलं की जेव्हा रिलेशनशिप मार्केटिंगचा विचार येतो की आपल्याला काय आहे, कधी आलेलं आहे, म्हणजे कशा पद्धतीने आपण यावर विचार करू शकतो, तर पहा, द वर्ल्ड ऑफ द बिझनेस हॅज अलर्ट अ ग्रेट डील इन द लास्ट फ्यू डिकेड्स आर सो. ग्लोबलायझेशन and information technology has produced the young breed of the well-informed customers, and so the marketing theory has also undergone change. Service-based industry is now at the front in the economic evolution. Therefore, to sustain a loyal customer-based relationship, marketing along with other marketing mix forms base of the new marketing words. Today's companies want to use relationship marketing to improve the customer loyalty and generate income. म्हणजे आता जेव्हा आपण विचार करतो की आपण ग्राहका सतर्क झालेला आहे, म्हणजे असं म्हणत नाही की आपण जुने ग्राहकांना काही समजत नाही अशातला भाग नव्हता, पण सतर्कता वाढलेली आहे. म्हणजे तुमचा माझ्या सुद्धा जर विचार केला की IT च्या युगात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात, आजचं जे युग आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे, तुमच्या मोबाईलवर सर्व वस्तू अवेलेबल आहे. ई कॉमर्सच्या माध्यमातून सारे इन्फॉर्मेशन, प्रामुख्याने प्रॉडक्टचे जे काही वैशिष्ट्य असतात, प्रॉडक्टचे ज्या प्राइसेस असतात त्या ऑनलाईन तुम्हाला दिसतात. काय बाजारपेठेमध्ये काय किमती असतील आणि कोणत्या वस्तूचं काय वैशिष्ट्य असेल, हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्याजवळ आहे. म्हणजे तुम्ही सतर्क आहात. ग्लोबलायझेशन झालेलं आहे, जागतिकीकरण एवढ्या झालेल्या, 91 नंतर जी जागतिकीकरणाची लाट आली, तर यामध्ये काय झालं की जगभरातील वस्तू तुझ्या हातात आहे. मोबाईलमध्ये आज जर मला एखादी वस्तू सर्च करायची, जस्ट मला एखादी वस्तू लागतं, मी त्या वस्तूचं नाव टाईप केलं जातं, ॲमेझॉन असो की स्नॅपडील असो की अजून कोणती असो, या सर्वच्या सर्व ई कॉमर्स करणाऱ्या कंपन्या त्या वस्तूच्या किमती आणि त्याचं डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवतात. याचा अर्थ काय की जो ग्राहक आहे, इवन गृहिणी सुद्धा आज सर्च करूनच वस्तू बोलायला शिकलेल्या आहेत. म्हणजे ही जी सतर्कता ग्राहकांमध्ये निर्माण झालेली आहे, ही जी बाब आहे, म्हणजे वेल इन्फॉर्म कस्टमर ज्याला म्हटलं जातं, पूर्ण माहीत असणारा ग्राहक, संपूर्ण माहिती असणारा ग्राहक, आणि यंग ही जी तुमची जनरेशन आहे, ही आमच्यापेक्षा अधिक सतर्क आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करता, तुम्ही जस्ट मोबाईलवर जाता, जस्ट क्लिक करता, इन्फॉर्म करता आणि सांगता की नाही, ही वस्तू आपल्याला घेता येईल, ही या ठिकाणी आहे किंवा याची प्राइसेस हे आहेत. इवन आता ही परिस्थिती आहे की कोण सर्व्हिस प्रोव्हायडर कशा पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं सेवा देतात. म्हणजे आज सांगायला हरकत नाही की काय परिस्थिती बदलते. पेंडाईकच्या जमान्यात, कोविडच्या जमान्यात सर्व्हिसेसला फार महत्त्व आलेलं आहे.
कारण काय की काही सर्व्हिसेस जसं आता रेस्टॉरंटच्या सर्व्हिसेस आहेत, तुम्हाला माहीत आहे की चांगल्या ठिकाणी जेवायला आपण जाऊ शकत नाही, पण आपल्याला जर जेवण बोलवायचं असेल तर ते आपण बोलवू शकतो. मग आता जो सर्व्हिस काउंटरवर असणारी व्यक्ती काय असतं, संबंधात्मक विपणन तुम्हाला सांगतो. जस्ट परवाचं उदाहरण, मला ऑर्डर करायची होती जेवणाची. मी त्या नेहमीच्या हॉटेलला गेलो. म्हणजे फरक डिफरन्स जेव्हा आपण विचारात घेतो की आपण एक दोन कोणते तरी रेस्टॉरंट आपल्या डोक्यात असतात आणि त्याला आपण कधी हा कधी तो अशा पद्धतीनं प्रामुख्याने ग्राहक यूज करतो. मी जेव्हा त्या रेस्टॉरंटला गेलो, काउंटरवर जेव्हा मी स्वतः प्रामुख्याने बुक केली ऑर्डर, काउंटरवरची व्यक्ती जेव्हा बुक वगैरे सर्व झालं, सर्व पेमेंट वगैरे झालं आणि ती मला नंतर इन्फॉर्म करते की काका आता तुम्ही नाही आले तरी चालेल, तुम्ही जस्ट आम्हाला कॉल करा, आम्ही तुमची ऑर्डर जनरेट करू आणि तुम्हाला पोहोचून देऊ, किंवा नाही झालं तर तुम्ही वेळेवर येऊन घेऊन जा. म्हणजे मला जो त्या ठिकाणी 15-20 मिनिटं थांबण्याचा वेळ होता तो त्यांनी त्या ठिकाणी कमी केला. म्हणजे जेव्हा आपण संबंधात्मक विपणनाचा विचार करतो की ग्राहकांशी असणारे संबंध या पद्धतीने वाढवतो. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे जी सेवा आहे ती त्यांनी आपल्याला ऑफर केली की तुम्ही याला यायचं काम नाही, तुम्ही जस्ट घरी थांबा, ऑर्डर करा, ऑनलाईन पेमेंट करा, तुमच्या घरी तुम्हाला पाहिजे असणारी बाब येऊन जाईल. म्हणजे हा जो नवीन ट्रेंड आलेला आहे, हा जो ट्रेंड आला हा का आलेला आहे की प्रामुख्याने IT सेक्टर जे आहे, आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट आज आपण करू शकतो आणि ही सर्व्हिस प्रामुख्याने आज अधिक चांगल्या पद्धतीने चालत आहे. म्हणजे जस्ट तुम्ही गो फॉर द ऑर्डर क्लिक, म्हणजे आपण ते रेस्टॉरंट असतात, प्रत्येकाचे भाव त्या ठिकाणी येतात, म्हणजे किंमत कोणत्या डिशला कोणती आहे, म्हणजे प्रत्येक रेस्टॉरंटच्या किमती आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्व करता येतात आणि त्यात आपल्याला विश्वास आहे त्या रेस्टॉरंटकडून आपण ऑर्डर करू शकतो. आणि हे करणं का शक्य झालेलं आहे, कारण ग्राहक जो आहे तो अधिक सतर्क झालेला आहे, अधिक माहितीवाला झालेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्याने काय होतं की कोणती इंडस्ट्री असेल, कोणती बाब असेल, व्यवसाय असेल, तर त्याला मार्केटिंग थेअरीमधून काही चेंजेस करणं गरजेचं झालेलं आहे. ज्या काही जुन्या मार्केटिंग थेअरीज असतील की असं केल्यानं ग्राहक येतो, तसं केल्यानं ग्राहक असतो, यात सातत्यानं बदल त्याला करावा लागेल की त्याला या थेअरीमध्ये, मार्केटिंग थेअरीमध्ये बदल करावा लागेल, नवीन काहीतरी अडॉप्ट करावं लागेल. म्हणजे आता पहिली परिस्थिती काय होती, या उदाहरणात आपण जर गेलं तर रेस्टॉरंटमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नव्हतं, रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर केल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नव्हतं, रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर केल्यावरही ते व्यवस्थित देतीलच काही हे नव्हतं. पण सिच्युएशन बदलली, कॉम्पिटिशन वाढली, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ग्राहक जास्तीत जास्त माहिती असणारा झाला आणि मग काय झालं की त्यांना त्यांची स्ट्रॅटेजी मार्केटिंगची बदलावं लागेल. म्हणजे त्या काउंटरवरून मला जे सजेशन झालं किंवा तुम्ही घरून सुद्धा करू शकता, हे जे चेंजेस आहेत, हे मार्केटिंगमधला जो बदल असेल हा का झालेला आहे की त्याला असं वाटलेलं आहे की या पद्धतीनं आपण याला जवळ करू शकतो, या पद्धतीनं आपण याच्याशी संबंध निर्माण करू शकतो, याला रिलेशनशिप मार्केटिंग म्हणतात. म्हणजे त्यांच्या आपल्याकडे काय हे ग्राहकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच्या अधिकाधिक त्याच्या सोयीचा विचार करणं ही प्रामुख्याने. आणि म्हणून सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जी काही उत्क्रांती झालेली आहे, जी काही प्रचंड बदल झालेला आहे, याचं कारण प्रामुख्याने ग्राहक जो आहे तो अधिक इन्फॉर्मेटिव्ह झालेला आहे, थेअरीच्या आहेत मार्केटिंगच्या त्या बदलत आहेत. आणि म्हणून लॉयल कस्टमर बेस्ड रिलेशनशिप मार्केटिंग हा रस्ता सांगतो की आपला जो ग्राहक आहे, हा जो आहे तो ग्राहक आपला टिकून राहिला पाहिजे. आपला जो अधिकाराचा ग्राहक जो आपल्याला प्रामाणिक असतो, लॉयल म्हणजे आपल्याशी जो प्रामाणिक असतो, त्याच्याशी रिलेशनशिप मेंटेन करणं आणि तशा पद्धती मार्केटिंग करणं. म्हणजे जे काही मार्केटिंग मिक्सची इतर फॉर्म आपण पाहिलेले आहेत, 7 P's पाहिलेले आहेत, त्या 7 P's एवढंच आपल्याला महत्त्वाचं आहे की त्याच्यासोबत असणारं रिलेशन, कस्टमर बेस्ड रिलेशनशिप प्रामुख्याने आपल्याला विचारात घ्यायला लागते. आणि म्हणून प्रामुख्याने कोणतीही कंपनी असो, ती कंपनी काय करतं की रिलेशनशिप मार्केटिंग कशासाठी करतं, तर ग्राहकांचं जे आपल्याविषयी असणारं मत आहे, ग्राहक जो आहे आपल्याविषयी जो प्रामाणिकपणा त्याच्या मनामध्ये निर्माण आहे,
तो प्रामाणिकपणात वाढवण्याचा प्रयत्न प्रामुख्याने रिलेशनशिप मार्केटिंग करतं आणि त्यातून प्रॉफिट जनरेट करण्याचं. म्हणजे लोकांना आपल्याविषयी असणारा जो विश्वास आहे हे वाढवणं, दॅट इज कॉल्ड द रिलेशनशिप मार्केटिंग. ग्राहकांना तुमच्याविषयी अधिकाधिक जेव्हा विश्वास वाटवायला लागतो, आपण त्या पद्धतीने आपण त्याच्यासोबत व्यवहार करायला लागतो. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये जर 3 रेस्टॉरंट असतील तर मी कंबाईनली विचार करेल काही 1-2 वेळेस की काय बदल आहेत, आणि मग मी शिफ्ट होतो. म्हणजे ग्राहक काय करतो की तो कोणाकडे शिफ्ट होतो, ज्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडून त्याला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा उपलब्ध होतं, तो सातत्यानं त्याच्यासोबत संबंध ठेवण्याचा, मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याकडे तो असतो. म्हणजे तुम्ही 1-2 वेळ जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करून पहा, सातत्यानं जे काही नवीन आहे त्यांच्याकडे त्यांचे मेसेजेस नवीन काय आहे आणि त्यांची मेसेजेस प्रामुख्याने तुमच्याकडे येतात. याचा अर्थ काय की ते जे संबंध आहेत, एकदा ग्राहक जोडल्यानंतर त्याच्यासोबत सातत्यानं संबंध निर्माण केले जातात. काही कंपन्या काही ठिकाणी तर इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिलेशन मेंटेन केले जातात की तुमचं डेट ऑफ बर्थसुद्धा त्या ठिकाणी घेतली जाते आणि तुम्हाला विशेष करणं, तुमच्या चांगल्या कार्यक्रमामध्ये तुमच्यासोबत इन्व्हॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करणं, ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने रिलेशनशिप मार्केटिंगमध्ये येतात. आणि संबंधात्मक विपणनामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो कस्टमर आहे. म्हणजे इतरांसोबत सुद्धा आपल्याला, आपल्या एम्प्लॉईसोबत सुद्धा संबंध निर्माण करावे लागतात. आपल्या स्टेक होल्डर जे असतात बाजारपेठेमध्ये, तुमचे रिटेलर्स असतील किंवा तुमचे सर्व प्रोव्हायडर्स असतील, यांच्यासोबत सुद्धा तुम्हाला संबंध मेंटेन करावे लागतात. पण सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो असतो ग्राहक. आणि ग्राहकांसोबत त्यांचं मत, त्यांची प्रामाणिकता, त्यांचं आपल्याविषयी असणारं मत, या लॉयल कस्टमर जे असतात, या कस्टमरशी संबंधाच्या माध्यमातून वाढ केली जातं. त्यांच्यासोबत सातत्यानं संबंध टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यातून आपण प्रामुख्याने प्रॉफिट जे आहे ते प्रॉफिट जनरेट करू शकतो. ह्या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत रिलेशनशिप मार्केटिंगमध्ये. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की डेफिनेशनच्या माध्यमातून. काय डेफिनेशन आहेत याच्या, काय व्याख्या आहेत याच्या, ह्या काही व्याख्या आपण जस्ट रीड करू आणि मग समराइज करू. मार्केटिंग इज डिफाइंड ॲज अ ऑर्गनायझेशन फंक्शन विच क्रिएट्स सेट ऑफ प्रोसेस थ्रू विच कंपनी क्रिएट्स, कम्युनिकेट्स, मॅनेजेस and delivers the value to customer. The promotion of customer management forms the foundation of the relationship marketing. Relationship marketing looks to utilize tools of the traditional marketing in creating long-term value for a customers. Relationship marketing theory process that as a company delivers value to customers, strength of its relationship with the customer will improve and increase the customer retentions. म्हणजे आता जर आपण विचार केला, म्हणजे मार्केटिंग इज डिफाइंड ॲज अ ऑर्गनायझेशन फंक्शन विच क्रिएट्स द सेट ऑफ प्रोसेस थ्रू विच कंपनी क्रिएट्स, कम्युनिकेट्स, मॅनेज अँड डिलिव्हर द व्हॅल्यू टू कस्टमर्स. म्हणजे जी मूल्य आपल्याला कस्टमर्सला द्यायची असतात, ही प्रामुख्याने कंपनी काय करते की त्यांच्यासोबत जे काही प्रोसेस असेल, म्हणजे ही प्रोसेस आहे, म्हणजे संबंध तयार करण्याची कंपनी क्रिएट्स, कम्युनिकेट्स अँड मॅनेज अँड डिलिव्हर द व्हॅल्यू टू द कस्टमर्स. म्हणजे ज्या व्हॅल्यूज त्याला द्यायच्या असतील त्या निर्माण करणं, त्यांच्यासोबत संवाद साधणं आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने आपल्याला रिलेशनशिप मार्केटिंगमध्ये केल्याचा महत्त्वाचा पार्ट कोणता आहे की तुम्हाला त्यांच्यासोबत जे की संबंध असतात ते संबंध. मग आता ज्या व्हॅल्यूज असतात, म्हणजे आपल्याला नुसतं संबंधात्मक विपणन जे आहे हे काही तात्पुरतं यूज नाही, तात्पुरती एखादी बाब, यूज अँड थ्रो सारखी बाब नाही आहे, युटिलाइज टूल आहे. हा एक रिलेशनशिप मार्केटिंग हा फार मोठा घटक आहे, ज्या माध्यमातून आपण लॉंग टर्मचा, भविष्याचा विचार करून भविष्यात आपला हा कस्टमर कसा टिकून राहील या पद्धतीचे मूल्य आपण त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या भावनेतून भविष्यात्मक दीर्घकालीन बाबीचा विचार करून, लॉंग टर्म बाबीचा विचार करून प्रामुख्याने रिलेशनशिप मार्केटिंग जे आहे, कस्टमर रिलेशनशिप जी आहे ते प्रामुख्याने मेंटेन केली जाते आणि तशा पद्धतीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज ठरवल्या जातात की आपल्याला तो ग्राहक टिकून ठेवायचा, रिटेन्शन काय टिकून ठेवायचं, त्याच्याशी काही संबंध आहे ते इम्प्रूव्ह करायचे आहे.
आणि त्याचं रिटेन्शन जे आहे ते कसं वाढवता येईल याचा आपण प्रामुख्याने विचार करतो. बाकी छोट्या छोट्या काही लोकांची मतं आहेत ते अट्रॅक्टिंग, मेंटेन अँड एनहान्सिंग द कस्टमर रिलेशनशिप. म्हणजे रिलेशनशिप काय की अट्रॅक्टिंग, मेंटेन अँड एनहान्सिंग कस्टमर रिलेशनशिप. दुसरं आहे की relationship marketing refers to all the marketing activities direct towards the establish, develop and maintain a successful relationship connection. म्हणजे मॉर्गन आणि हंटने म्हटलेलं आहे की मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज डायरेक्ट टुवर्ड्स द एस्टॅब्लिशिंग, डेव्हलपिंग अँड मेंटेन ए सक्सेसफुल रिलेशनशिप कनेक्शन. म्हणजे संबंध जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं निर्माण करण्याचं हे एक माध्यम आहे. म्हणजे ही जी बाब आहे ही आपल्याला इथे लक्षात येईल. पुन्हा दुसऱ्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण त्याच पद्धतीने आपल्याला दिसतील की टू एस्टॅब्लिश, म्हणजे आता जेव्हा आपण विचार करतो की टू एस्टॅब्लिश, मेंटेन, एनहान्स रिलेशनशिप विथ कस्टमर्स अँड अदर स्टेक होल्डर्स ॲट अ प्रॉफिट सो दॅट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑल द पार्टीज इन्व्हॉल्व्ड आर मीट, where this is done by the mutual exchanges and fulfillment of promises. Next है कि organization engaged in productivity, creating, developing and maintaining committed, interactive and profitable exchanges with selected customers, partners over times. RM is the ongoing process of engaging in cooperative and the collaborative activities and the programs with immediate and end user customers to create and enhance some mutual economic values at the reduced cost. RM is a philosophy of doing business, a strategic orientation that focus on keeping and improving the current customers rather than acquiring new customers. म्हणजे आता हे सर्व जर आपण डेफिनेशन आणि मतं विचारात घेतले, प्रत्येकाचं त्या त्या वर्षीचं म्हणजे ज्या ज्या वेळेस त्यांनी तो अभ्यास केलेला आहे त्या त्यावेळी त्यांचं जे मत आहे त्या माध्यमातून आपल्याला एक स्पष्ट कल्पना येते की रिलेशनशिप मार्केटिंग ही महत्त्व कशाला देते की संबंधांना, की तुमच्या आणि ग्राहकांचे संबंध हे कशा पद्धतीनं वाढतील, तुमच्या आणि जे स्टेक होल्डर्स असतील म्हणजे जे या उद्योग इंडस्ट्रीसोबत जुळलेले असतील या लोकांचे संबंध कसे वाढतील आणि कसे टिकून राहतील यावर प्रामुख्याने स्ट्रॅटेजी किंवा व्यूहरचना केली जाते. म्हणजे प्रॉफिट तर तुम्हाला मिळवायचंच आहे, पण हे प्रॉफिट मिळवत असताना जे जे लोक आपल्याला प्रामुख्याने व्यवसायाशी निगडित असतील त्या सर्वांचं इन्व्हॉल्वमेंट, त्या सर्वांना त्यात घेऊन प्रामुख्याने आपण जेव्हा चांगल्या पद्धतीनं म्युच्युअल एक्सचेंज करतो, जे काही आपल्याकडे आहेत, जे काही आपण प्रॉमिसेस दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येक प्रवर्तनामधून, प्रत्येक प्रमोशनमधून प्रामुख्याने आपण लोकांपर्यंत जेव्हा जातो, जाहिरातीच्या माध्यमातून जेव्हा प्रमोशन करतो तेव्हा आपण लोकांपर्यंत जात असताना हे सांगत असतो की दीज आर द थिंग्स, ह्या गोष्टी आमच्याकडे आहेत, ह्या चांगल्या गोष्टी आमच्याकडे आहेत, म्हणून तुम्ही आमच्या सेवा खरेदी करायच्या. म्हणजे ही जेव्हा आपण लोकांना प्रॉमिसेस देतो, हे प्रॉमिसेसचं फुलफिलमेंट आणि ते सुद्धा एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण करून एकमेकांना समजून घेऊन जेव्हा आपण करत असतो, ती जर प्रामुख्याने व्यूहरचना असेल तुमच्या बिझनेसची, तुमच्या स्ट्रॅटेजीची, तर प्रामुख्याने रिलेशन्स मेंटेन होतात. म्हणजे आपण प्रत्येक व्याख्येमधून ही स्पष्टपणे म्हटलं की जो तुमचा कस्टमर आहे, जो तुमचा ग्राहक आहे आणि जे तुमचे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्यासोबत संबंध निर्माण करणं आणि ते टिकून ठेवणं. पण व्यवसायामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की संबंध निर्माण करणं आणि टिकून ठेवणं. म्हणजे साधा एखादी छोटी जरी गोष्ट असली आणि आपल्याला ग्राहकाला जर ती हर्ट झाली तर तो त्या ठिकाणी आपल्याला तुटतो. प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा विचार करता की एखाद्याला सेवा देत असताना, म्हणजे आपण जेव्हा कोणती सर्व्हिस इंडस्ट्री घ्या यामध्ये सेवा देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावं लागतं की मॅक्झिमम वेळ तुम्हाला कशात विचार करावा लागतो की आपले संबंध योग्य त्या पद्धतीने चालायचे. म्हणजे आपण काय करतो की ग्राहक टिकून ठेवणं, क्रिएट करण्यापेक्षाही ग्राहक टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे.
नवीन एखादा ग्राहक झाला नाही तर चालेल, पण आहे तो ग्राहक टिकून ठेवणं हे सर्वात महत्त्वाची बाब उद्योग व्यवसायांमध्ये जेव्हा तो आपण काम करतो त्यावेळेस असतो. नवीन ग्राहक तर येणारच आहे, पण जुना आपल्याकडून जायला नको. आणि ही जी फिलॉसॉफी आहे यासाठी प्रामुख्याने रिलेशनशिप मार्केटिंग काम करतं. ही जी कन्सेप्ट आली आहे रिलेशनशिप मार्केटिंग, ही प्रामुख्याने तुमचा उद्योग व्यवसायामधील असणारा जो ग्राहक आहे तो टिकून राहील, तो महत्तम समाधानी राहील, यासाठी त्याचं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट. म्हणजे बरेचदा आपण काय करतो की आपल्याला पाहिजे तसं स्ट्रॅटेजी आपण ठरवतो आणि आपल्याला जे पाहिजे तशी व्यूहरचना आखून आपण जर समोर निघालो तर प्रामुख्याने बरेच वेळेस आपण सक्सेस होऊच असं नाही आहे. पण लोकांना त्यात इन्व्हॉल्व करून घेतलं, जे काही स्टेक होल्डर्स असतील त्यांना त्यामध्ये समाविष्ट करून घेतलं तर तो प्लॅन सक्सेस. म्हणजे काही गोष्टी ज्या असतात त्या तुमच्यासमोर यायला पाहिजे. म्हणजे आता विद्यार्थी आणि सर्व्हिस इंडस्ट्री, एज्युकेशनल इंडस्ट्री जर विचारात घेतली की तुमच्या काय अडचणी आहेत, विद्यार्थ्यांना काय पाहिजे हे जर जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपण आपली स्ट्रॅटेजी समजून बदलत नाही. म्हणजे एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की वाशिममध्ये एक मानोरा म्हणून गाव आहे आणि तिथे एक कॉलेज आहे, सिंगल इन्स्टिट्यूट आहे. नवीन प्राचार्य आले, संबंध काय असतात ते सांगतो. सर्व ट्रेंड असा आहे त्या बाजूला असा ट्रेंड होता की मास कॉपीचा ट्रेंड. बिंदास किती काही कॉप्या करा, लिहा आणि पास व्हा, निघून जा. व्हिजनरी प्रिन्सिपल आल्यानंतर काय बदल होतो, संबंध तयार केल्यानंतर काय बदल होतो त्याचं उदाहरण तुम्हाला. त्या माणसाने ऑब्झर्व केलं आणि नंतर एक प्रत्येक आजूबाजूच्या गावामधून येणारी जी गावं असतील त्यामधून विद्यार्थी येतो, म्हणजे एक ग्राहकच आहे तो. आणि त्या प्रत्येक पालकांच्या कॉर्नर मीटिंग लावल्या, त्या गावामध्ये जायचं, त्यांच्याशी संवाद साधायचा आणि संवाद साधण्यामधून त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी सांगितली की आमचा असा विचार आहे की ही जी पद्धत आहे, ही जी कॉपी करण्याची पद्धत आहे ही मुलांना अपंग बनवते, मुलांना त्यापासून तुमच्या मुख्य गोष्टींपासून प्रवृत्त करतं आणि ते पुढं काहीच करू शकत नाही. म्हणजे पास व्हाल पण जे कॉम्पिटेटिव्हमध्ये लागतं, जे कॉम्पिटिशनमध्ये लागतं, आज बाजारपेठेमध्ये जर लागतं त्या पद्धतीने ते पोरं उभे नव्हू देऊ शकते. आणि तशा पद्धतीनं लोकांना कन्व्हिन्स करून, लोकांना इन्व्हॉल्व करून, पहिल्यांदा विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व केलं, नंतर पालकांना इन्व्हॉल्व केलं, मॅनेजमेंटला इन्व्हॉल्व केलं. म्हणजे जेवढे काही स्टेक होल्डर्स असतील या सर्वांना या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व केलं आणि एक सकारात्मक प्लॅन त्यांनी बनवला की यानंतर कोणत्याही प्रकारची कॉपी करण्याची नाही. इव्हन मॅनेजमेंटचं जरी कोणी असलं तरी सुद्धा नाही. आणि मॅनेजमेंटसुद्धा त्याच ठिकाणी ठाम राहिली की नाही करू द्यायची. एक वातावरण तयार झालं, एक शैक्षणिक वातावरण तयार झालं. शैक्षणिक वातावरणामधून एक चांगल्या पिढी त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली. विचार करा की कधी झालं हे, व्हेन वी इन्व्हॉल्व द पीपल, व्हेन वी इन्व्हॉल्व द स्टेक होल्डर्स इन द प्रोसेस. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या व्यवसायांमध्ये लोकांना इन्व्हॉल्व करता, त्यांना समजून घेता आणि संबंध निर्माण करतात, त्यावेळेस तुमच्याकडे लोक यायला सुरुवात झाली. आज अशी परिस्थिती आहे की मॅक्झिमम लोक त्या कॉलेजला जातात. म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थी त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी तयार असतात. वाय? स्ट्रॅटेजी बदलली, संबंधात्मक विपणनाचा या ठिकाणी यूज केला. साधी गोष्ट आहे की जेव्हा तुमची स्ट्रॅटेजी बदलत असेल तेव्हा लोकांना फुलफिल करायचं असेल, ग्राहक जो आहे तो विद्यार्थ्याला फुलफिल करायचं असेल तर त्याला काय पाहिजे की जे काही प्रॉमिसेस तुम्ही देणारा. म्हणजे आता जर आपण विचार केला की पेंडेमिकच्या काळात सुद्धा शिवाजी महाविद्यालयात ऑनलाईन टीचिंगचे क्लासेस होतात. दॅट मीन्स हे जे पाहिजे असतं हे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. आणि हे करणं याला संबंधात्मक विपणन असं म्हटलं जातं. की तुमच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, म्हणजे तुम्हाला आपण 7 P जे आपण पाहिलेले हे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत, पण या व्यतिरिक्त तुम्हाला सर्वात महत्त्वाची बाब असतं की तुम्हाला संबंधात्मक विपणनातून, रिलेशनशिप मार्केटमधून प्रामुख्याने तुम्हाला समोर यावं लागतं. म्हणजे ह्या सर्व जे जेव्हा डेफिनेशन आपण विचारात घेतो ह्या डेफिनेशन प्रामुख्याने एकच बाब सांगतात की ही एक प्रोसेस आहे. संबंधात्मक विपणन ही एक प्रक्रिया आहे की ज्या माध्यमातून जे प्रोग्राम्स असतील ते
संबंध कसे निर्माण होतील अशा पद्धतीचे ॲक्टिव्हिटीज आणि प्रोग्राम प्रामुख्याने राबवले जातात आणि ज्यातून तुमचा जो ग्राहक आहे तो तयार केला जातो, सोबतच तो टिकून ठेवण्यावर अधिक भर दिला जातो आणि त्यासाठी जे काही त्याला आपल्याला द्यायचं असेल ते त्या ग्राहकापर्यंत, ती सर्व मूल्य त्या ग्राहकापर्यंत आपण पोचत असतो आणि आपला ग्राहक प्रामुख्याने कसा समाधानी राहील हा जो आपला प्रामाणिक ग्राहक निर्माण करण्याची पद्धत आहे, म्हणजे आपल्या व्यवसायाविषयी त्याची जी धारणा असेल, त्या ग्राहकाच्या मनात जी धारणा असेल, ती सकारात्मक धारणा निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने रिलेशनशिप मार्केटिंग यूज केलं जातं. आणि मग रिलेशनशिप मार्केटिंग एवढा चांगला संबंध असतो की तुम्हाला भविष्यात तुमचा ग्राहक टिकूनच राहील, कधीच तो तुटणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात. सिंपल बाब आहे की आज समजा बहुतांश शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की या शहरांमध्ये जे लोक राहतात त्या लोकांची अपत्ये बाहेर ठिकाणी गेलेली आहेत, बाहेर देशांमध्ये गेलेली आहेत आणि घरी फक्त दोघं जण. मग अशा परिस्थिती ह्या वयस्कर लोकांना काही मेडिकल्स अशा दाखवल्या आहेत की जस्ट कॉल करा, जी काही तुमची प्रिस्क्रिप्शन असेल ती पोस्ट करा, त्यांना व्हॉट्सॲपवर पाठवा, ते तुमच्या घरी औषधं पाठवून देतील. कशाचा प्रकार आहे की जो ग्राहक आहे तो टिकून ठेवण्याचा. म्हणजे तुम्ही 10% लेस घेतले म्हणून तो ग्राहक टिकून राहील अशातला भाग नसतो. त्यांना अशा पद्धतीचे सुद्धा संबंध निर्माण करावे लागतात की जेणेकरून तो ग्राहक टिकून राहील. अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज कराव्या लागतात की त्यांच्या अडचणी विचारात घेऊन आपण त्यांना प्रयत्न करू. म्हणजे हे जी लोक असतील, जे बहुतांश लोक, म्हणजे काही काही घरात अशा आहे की दोघंच जण आहेत, मग अशा ठिकाणी त्यांना जर पोहोचता येत नसेल तर ही जी सोय उपलब्ध करून दिल्या गेली, ही जी सेवा उपलब्ध करून दिल्या गेली, यामुळे तो त्याच्याशी जुळून राहील. म्हणजे ह्या सर्व करणं, अशा स्वरूपाच्या जेवढ्या स्ट्रॅटेजीज असतील त्या सर्व करणं म्हणजे संबंधात्मक विपणन असं म्हटलं जातं. आणि म्हणून संबंधात्मक विपणन हे इथं महत्त्वाचं होतं. आता जेव्हा आपण याचा स्कोप काय, कोणकोणत्या बाबींमध्ये संबंधात्मक विपणन आपल्याला प्रामुख्याने समोर येतं, म्हणजे काय नेचर आहे, काय स्वरूप आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. डेफिनेशन्स काय असतात, व्याख्या काय असतात, त्यातून संबंधात्मक विपणनाचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं. काय आहे संबंधात्मक विपणन, आता स्कोप काय, कुठं कुठं हे फॉलो केलं जातं, हे प्रामुख्याने व्याप्ती काय, संबंधात्मक विपणनाची व्याप्ती काय, कुठपर्यंत हे पोहोचलेलं आहे, हे प्रामुख्याने आपल्याला विचार करायला. आता रिलेशनशिप मार्केटिंगचे हे जे पॉईंट्स आहेत याबद्दल आपल्या सहज विचारात येईल. हे सर्व पॉईंट्स आपण एकदा रीड करू आणि मग विश्लेषण करू. रिलेशनशिप मार्केटिंग लुक्स at creating an approach and strategy that will generate customer retention. It makes a shift from the traditional marketing which had a single sale strategy. म्हणजे आता हे वाक्य लक्षात घ्या की ट्रॅडिशनलमध्ये काय की नुसतं विकणं, सिंगल सेल स्ट्रॅटेजीज, फक्त आपल्याला आपल्या सेवा देणं, विकणं एवढीच बाब होती. पण संबंधात्मक मध्ये काय आहे की या स्ट्रॅटेजीमध्ये प्रामुख्याने आपण काय जनरेट करतो, रिटेन्शन, तो ग्राहक टिकून ठेवण्यासाठी, त्याची धारणा आपल्याविषयी, त्याच्या मनात चांगली धारणा निर्माण करण्यासाठी जो प्रयत्न करतात, ही प्रामुख्याने रिलेशनशिप मार्केटिंगमध्ये आलेला आहे की आपण क्रिएटिंग अँड अप्रोच अँड स्ट्रॅटेजी दॅट विल जनरेट द कस्टमर रिटेन्शन. म्हणजे ह्या लोकांविषयी आपल्या भावना निर्माण करणं, त्या ग्राहकांमध्ये तुमच्या व्यवसाय, उद्योग व्यवसायाविषयी चांगल्या भावना निर्माण करणं, ही प्रामुख्याने विचार या ठिकाणी केला जातो. म्हणजे नुसतं विक्री हा भाग नाही आहे, नुसतं विकलं आणि मोकळं झालं अशातला भाग नाही. आठवडी बाजारात बसले तरी सुद्धा ते लोक स्ट्रॅटेजी बदलतात, पाहतात की हा आपल्याला नेहमी आपल्याकडे टिकून राहिला तर त्याच्यासोबत चांगलं बोलायला शिकतात. म्हणजे सुरुवातीचा काळ गेला ट्रॅडिशनलमध्ये. आधी जेव्हा स्पर्धा नव्हती, IT नव्हतं, तेव्हा भाग वेगळा होता की तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने तो ग्राहक बिचारा सर्वसाधारण डोक्यानं राहत होता, तो आपला सहज जे देईल, ज्या किमतीला ती देईल, जास्तीत जास्त थोडंसं बार्गेनिंग करेल आणि सोडून देत होता. आज तसं नाही राहिलेलं. आज तो जागरूक झालेला, त्याला संपूर्ण माहिती आहे आणि म्हणून प्रामुख्याने उद्योग आणि व्यवसायाला तो कस्टमर कशा पद्धतीने टिकून राहील, तो कसा आपल्याकडे अनुकूल होईल, त्याच्या मनात आपल्याविषयी कशी चांगली धारणा निर्माण होईल, हे प्रामुख्याने स्ट्रॅटेजी करताना ठरवलं जातं. आणि म्हणून ह्या धारणेपर्यंत प्रामुख्याने तुमचं व्याप्ती जी आहे ती वाढलेली आहे. दुसरं आहे रिलेशनशिप मार्केटिंग ट्रीट्स द सेल्स
as a beginning of the relationship with a customer. The profit from this relationship is a measure of company's success. Sales alone does not determine success of the company. Next time, relationship marketing looks to create a continuous relationship with a customer. This could be through the proficient after the sales service and providing an add-on features. Relationship marketing talks about the delivering value of the customers rather than highlighting the silent features of the products. Relationship marketing believes the customer is the center of the business rather than its product or offering. Relationship marketing deals with the customer by considering a long-term perspective rather than the short-term. म्हणजे आता जो स्कोप आहे, म्हणजे या प्रत्येक बाबीमधून एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की प्रॉफिट हा भाग वेगळा आहे. आपल्याला काय करायला लागतं की मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचायचं. म्हणजे बिगिनिंग कुठून होते की आपण पहिला जो विक्री करतो, म्हणजे स्टार्ट जेव्हा आपण पहिली विक्री करतो त्यासोबत आपण कशा पद्धतीनं वागतो इथं सुरुवात होते रिलेशनशिपला. म्हणजे फर्स्ट टाइम इम्प्रेशन जे असतं कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये की पहिली सेवा तुम्ही कशा पद्धतीने देता. म्हणजे आपण ऑब्झर्व करतो, प्रत्येक ग्राहक आज ऑब्झर्व करतो, मेडिकल सारख्या ठिकाणी सुद्धा ऑब्झर्व करतो की कशी ट्रीटमेंट मला दिलेली आहे आणि मग त्या पद्धतीनं सेल हा भाग बाजूला पडतो. सक्सेस ऑफ द कंपनी काही विक्रीवर अवलंबून राहत तर त्याला प्रामुख्याने कशा पद्धतीनं त्याला कन्वर्ट करता येईल, तुमच्या पहिल्या ग्राहकाला कशा पद्धतीनं कन्वर्ट करता येईल यावर प्रामुख्याने सक्सेस हा डिपेंड असतो. म्हणजे कंटिन्युअस रिलेशनशिप विथ द कस्टमर, सातत्य ही सर्वात महत्वाची. एक क्रिएट म्हणजे एकदा आपण ग्राहक निर्माण झाला की सातत्यता जी लागतं त्याला टिकून ठेवण्यासाठी जी सातत्य लागतं ती त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला विचार करावा लागतात आणि तशा पद्धतीनं म्हणजे आपण तशा पद्धतीची सेवा आपण त्या ठिकाणी ॲड करतो, त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. व्हॅल्यूज रादर दॅन द हायलायटिंग द सायलेंट फीचर्स. म्हणजे तुमचे काही सायलेंट फीचर्सचे प्रॉडक्ट्स असतील, तुमच्या सेवांचे काही हायलायटिंग असेल, म्हणजे काही वैशिष्ट्य असतील, यापेक्षा तुम्ही जेव्हा डिलिव्हर करता सर्व्हिस व्हॅल्यू जी आहे ती मूल्य त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा जेव्हा प्रयत्न करता त्यावेळेस ती गोष्ट अधिक प्रभावी मिळते. आणि रिलेशनशिप मार्केटिंग ह्या व्हॅल्यूज डिलिव्हर करतं. म्हणजे तुमच्याकडे जी मूल्य आहेत ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतं आणि ह्या व्हॅल्यूच्या माध्यमातून मूल्य जी असतात या मूल्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने तो ग्राहक तुमच्याला टिकून राहतो. म्हणजे ही व्याप्ती आहे. म्हणजे जेव्हा आपण विचार करतो की विश्वास जे आहे, विश्वास निर्माण करणं आणि तो टिकवून ठेवणं ही अत्यंत गोष्ट असते. मग त्याच्यासाठी जी काही मूल्य आपण निर्माण करतो, काही एथिक्स असतात, बिझनेस एथिक्स असतात, त्याचा आपण विचार करतो आणि त्या पद्धतीनं रिलेशनशिप मार्केटिंग आपण जॉईन करतो. आणि ह्या सर्व गोष्टी पाहतो. म्हणजे रिलेशनशिप मार्केटिंग असे लॉंग टर्म म्हणजे शॉर्ट टर्मचा विचार न करता प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला लॉंग टर्म भविष्य काळाचा विचार करून पुढील बाबींचा विचार करून ह्या सर्व गोष्टी आपल्याला केल्या असतात. आता पुढच्या काही मुद्द्यामध्ये पुन्हा त्या गोष्टी झालेल्या आहेत की स्कोपचा जेव्हा आपण विचार करतो, रिलेशनशिप मार्केटिंग लूक्स टू डिलिव्हर द रोबस्ट कस्टमर्स रिसीव विच इन्क्लूड द प्री-सेल्स, सेल्स अँड आफ्टर सेल्स ॲक्टिव्हिटीज. रिलेशनशिप मार्केटिंग पुट्स द एम्फसिस ऑन अंडरस्टँडिंग कस्टमर एक्सपेक्टेशन. आफ्टर अंडरस्टँडिंग द कंपनी शोज हाय कमिटमेंट इन डिलिव्हरिंग to that expectation. Relationship marketing is committed towards total quality management. That's commitment towards the quality is displayed at each level and across functions. Relationship marketing believes the pricing of product should not be determined by the competitive process but through the negotiation and consensus. Relationship marketing encourage marketing campaign of focus on a target customer market tailoring to the specific need of the individual. Relationship marketing prepares the company to launch a products which serve problem solve capability addressing current as well as the future needs. म्हणजे आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्या की रिलेशनशिप मार्केटिंग काय करतं की जो काही आपला कस्टमर असेल त्याला प्री सेलच्या माध्यमातून, सेलच्या माध्यमातून आणि आफ्टर सेल्स ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्याला आपण
आपल्याकडे टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सुरुवात होईल आपल्याला काही गोष्टी, समजा जशा ऑफर असतात त्या ऑफरच्या माध्यमातून प्री सेल्स ॲक्टिव्हिटी असतात की लोकांपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं, जाहिरातीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कॅम्पेनच्या माध्यमातून. बरेचदा नवे डॉक्टर्स आता गावोगावीमध्ये बरेचदा कॅम्प्स घेतात. कॅम्प घेणं काय प्रकार आहे? लोकांची सेवा करणं हा एक भाग असतो आणि स्वतःला प्रमोट करणं हा एक भाग असतो. स्वतःची जाहिरात म्हणजे आता जर आपण प्रामुख्याने आय कॅम्प जे आहेत ते मॅक्झिमम ठिकाणी झालेले आहेत. मग आय कॅम्पच्या माध्यमातून काय झालं की लोकांना डोळ्यांच्या विषयी जागरूक करण्यात आलं. फ्री कॅम्प्स त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचे घेतले गेले, लोकांसोबत संबंध निर्माण केले गेले. म्हणजे फ्री कॅम्पच्या माध्यमातून काय झालेलं आहे की लोकांसोबत संबंध निर्माण केले आणि त्यातून कस्टमर जनरेट झाला, एक विश्वास निर्माण होतो. म्हणजे डॉक्टर शेवाळे जे आज नाही आहेत त्यांचं नाव जर विचार केलात की डोळ्यांचं ऑपरेशन कोण, तर डॉक्टर शेवाळे. आज जसं आपण म्हणतो की डोळ्यांचं ऑपरेशन कोण, तर डॉक्टर थोरात. म्हणजे हे जे हा जो बाब आहे हा प्रामुख्याने शेवाळे डॉक्टरांनी जे काही कॅम्प्स घेतले त्या काळात, म्हणजे प्री सेल्स, म्हणजे आपल्याला त्या सर्व्हिस विकायच्या अगोदर जे काही कॅम्पेन करायचं असतं त्या कॅम्पेनच्या माध्यमातून, म्हणजे अशा पद्धतीचे कॅम्प्स अरेंज करणं, फेस्टिवल अरेंज करणं, जाहिराती अरेंज करणं आणि मग सेल करणं आणि मग सेल्स, आफ्टर सेल्स ॲक्टिव्हिटीज. म्हणजे संबंध नुसतं प्री सेलनं होत नाही, संबंध नुसतं जेव्हा आपण प्रॉडक्ट विकतो, सर्व्हिस देतो तेव्हा होत नाही, तर त्यानंतर सुद्धा आपल्याला ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यावा लागतो. ॲन्युअल मेंटेनन्स सर्व्हिस तुम्ही एखाद्या उपकरणाची घरच्या दिली असेल, मग या लोकांनी सातत्यानं त्या आफ्टर सेल्स ॲक्टिव्हिटी, म्हणजे एखाद्यानं तुम्हाला फ्रीज AC विकला असेल सेलरनं, तर आफ्टर सेल्स ॲक्टिव्हिटी असतात की त्याचं फॉलोअप घेणं. का हो तुमच्याकडे AC आम्ही दिलेला होता, त्या ACची काय मेंटेनन्स आहे, व्यवस्थित आहे किंवा नाही, किंवा त्यानंतर प्रत्येक जी काही सर्व्हिस असेल, फ्री सर्व्हिस असेल, त्या प्रत्येक तिन्ही सर्व्हिसेस फॉलोअप घेणं, याला आफ्टर सेल्स ॲक्टिव्हिटीज. इव्हन याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यात बाबी येतात की अजून काय तुम्हाला लागतं, काय आहे, तुम्ही बरेच दिवस झाले आले नाही, मागच्या वेळेस सेल केलं होतं, आता काय झालेलं आहे. म्हणजे ह्या सर्व प्री सेल, सेल्स आणि आफ्टर सेल्स, आधीच्या एखादी विक्री करण्याच्या आधीच्या कॅम्पेनच्या माध्यमातून ज्या बाबी असतात त्या करणं, ती विक्री करणं आणि विक्रीनंतर सुद्धा त्या ग्राहकाला जे काही लागत असेल ती प्रोव्हाइड करणं, ती पुरवणं, याला सेल्स ॲक्टिव्हिटीज म्हणतात, म्हणजे आफ्टर सेल्स. आणि हे सर्व करावं लागतं. म्हणजे दुसरं बाब म्हटलं की कस्टमर एक्सपेक्टेशन, ग्राहकांच्या काय अपेक्षा. दुसऱ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग इथं सांगितलेला आहे की रिलेशनशिप मार्केटिंग पुट्स एम्फासिस ऑन, कशावर भर देतं, तर ती भर देतं अंडरस्टँडिंग कस्टमर एक्सपेक्टेशन, ग्राहकांच्या ज्या अपेक्षा त्या समजून घेणं आणि त्याचं फॉलोअप करणं. म्हणजे एखादी गोष्ट कशी आहे की ग्राहकांना काय लागतं हे न विचारात घेता जेव्हा आपण ती ग्राहकांवर लादण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो ती समजून घेऊ शकत नाही. मग आपण जेव्हा त्याला काय लागतं हे समजून घेऊन जर आपण त्याच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न केले, जी कमिटमेंट आपण त्याला दिली असेल ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच त्यामध्ये संबंध जे तयार होतात ते अत्यंत चांगले होतात. म्हणजे त्याला काय हवं आहे, म्हणजे मी सांगेल ती गोष्ट नाही, त्याला काय हवं आहे ते पुरवणं, दॅट इज कॉल्ड द कस्टमर एक्सपेक्टेशन. त्याचं फुलफिलमेंट म्हणजे जेव्हा स्वतःच्या गरजा पूर्ण होतात, आपल्या अपेक्षा ज्या असतात ह्या अपेक्षा जेव्हा आपण पूर्ण होतात त्यावेळेस आपण आनंदी असतो. म्हणजे मला जर म्हटलं की एखाद्याने तुम्हाला का आवडते ही गोष्ट, तर नाही, मला जे मला पाहिजेत होतं ते मला मिळालं, अशी भावना प्रामुख्याने ग्राहकांमध्ये असतात. म्हणजे जे मला पाहिजेत होतं, जी मी अपेक्षित केलं होतं त्या अपेक्षेप्रमाणे दर्जा मला मिळाला तर मी अधिक समाधानी असतो. आणि हे प्रामुख्याने रिलेशन मार्केटिंग करतं की त्यांच्या अपेक्षेची पूर्तता करतं. नेक्स्ट, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट कमिट करतो, मार्केटिंग कमिटमेंट काय, रिलेशनशिप कधी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतील जेव्हा आपण क्वालिटी मॅनेजमेंटचा विचार करू. म्हणजे कमिटमेंट टुवर्ड द क्वालिटी डिस्प्ले ॲट द ईच लेवल अँड अक्रॉस द फंक्शन.
म्हणजे तुम्ही जी कमिटमेंट केलीस, तुम्ही जी त्याच्यासोबत एक प्रकारचा विश्वास त्याच्या मनात निर्माण केला असेल, तर ती जो दर्जा आहे, तो जो सेवेचा दर्जा आहे, तो तुमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमधून दिसायला पाहिजे. जेव्हा तुम्ही त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमधून तो दर्जा दाखवण्याचा प्रयत्न करता किंवा तो दाखवण्याचा म्हणजे पूर्ण करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस प्रामुख्याने संबंध हे अधिक दृढ होतात. रिलेशन मार्केटिंगमध्ये ही पाहिलं जातं. म्हणजे जेव्हा एखादी आपण कमिटमेंट करत असतो, जेव्हा आपण विचार करतो की यावेळची सर्वात मोठी अडचण आपल्याला झाली होती, तुमच्या माहितीसाठी असो तुम्हाला माहीत की बीकॉमच्या रिझल्टमध्ये खूप सारे रिझल्ट बिथेडमध्ये राहिले होते. पेंडाईटच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण शिवाजी महाविद्यालय असं म्हणतं की आम्ही सर्वसामान्य पोरांसाठी काम करतो, डाऊनवर्ड्स पीपलसाठी काम करतो, तर आपण आपल्या डिपार्टमेंटचं एक काम केलं की आपण त्या पोरांना अमरावतीला नाही पाठवलं. फारच एखाद दोन पोरं जे आहेत ते नाही आम्हीच जातो, तर ठीक आहे बाबा तुझं तू कर. आपण त्या सर्व पोरांचे रिझल्ट महाविद्यालयाला स्वतः माणूस पाठवून त्या ठिकाणी ते पूर्ण करून आणले. दॅट इज कॉल्ड द कमिटमेंट. रिलेशनशिप आहे. संबंध कसे निर्माण होतील? काल म्हणजे इतक्या दिवसानंतर काल एक पालक आले आणि ते पालक म्हणत की माझ्या मुलाच्या बाबतीत असं झालेलं आहे की तो पहिल्या परीक्षेत पास आहे, त्यानं त्या याच्या फॉर्म सुद्धा भरला नाही त्या विषयाचा, तरी सुद्धा त्याला त्यात एका ठिकाणी थेअरीमध्ये मार्क्स आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी इंटरनलमध्ये ॲब्सेंट आहे. हाऊ इट इज. आता आपल्याला त्याला पाठवता येईल का? त्या पालकाला पाठवता येईल का? नाही. जस्ट एक पत्र तयार केलं, त्याच्या समोरच ते पत्र तयार केलं, पूर्ण डिटेल्स त्याला दाखवले की हे आपण जे मार्क्स भरलेले आहेत यामध्ये याचे मार्क्स भरलेले नाहीत, पण विद्यापीठाचा काही प्रॉब्लेम असेल, तिथं सुद्धा कोविडची परिस्थिती आहे, तिथं सुद्धा लोक नाहीत, अशा परिस्थितीत काही चूक झाली असते. म्हणजे हे जे संबंध आहेत हे संबंध निर्माण होतात आणि ते जे पालक आहेत ते त्या ठिकाणी आनंदी झाले की त्यांना त्या ठिकाणी जावं नाही लागलं, त्यांची फुलफिलमेंट आपण जी आहे ती करण्याचा प्रयत्न केला. हे संबंध असतात. अशा पद्धतीनं संबंध उद्योग व्यवसाय सेवांमध्ये निर्माण करावं लागतात की समोरच्याला काय लागतं, त्याची जी गरज आहे, त्याची जी अडचण आहे, ती जर आपण कोविडच्या परिस्थितीमध्ये त्याला सपोर्ट केला तर त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये, त्या सर्व पालकांमध्ये एक भावना निर्माण होतं की नाही आपल्याला इथं त्रास झालेला नाही. सिम्पल थिंग आहे. काय करावं लागतं की तुमचं जी काही क्वालिटी असेल, तुमचे जे लोक एम्प्लॉईज असतील यांना समजून घेऊन त्यांच्याकडून हे काम करून घेणं, दॅट इज कॉल्ड द टेक्निक. आणि ही गोष्ट रिलेशनशिप मार्केटिंगमध्ये येते. म्हणजे नुसतं ॲडमिशन घेतलं आणि संपलं ही बाब नाही. लक्षात घ्यायचं की कोणतीही सर्व्हिस इंडस्ट्री जर असेल तर तो एकदा आपल्याकडे आला म्हणजे संपला हा भाग नाही. तो टिकून ठेवणं आणि त्यांनी लोकांना प्रवृत्त करणं. आणि हे कशावर असतं? ही असतं क्वालिटी मॅनेजमेंटवर. ही एक प्रकारच्या प्रत्येक स्टेपमधून तुमच्या कृतीतून ही बाब दिसली पाहिजे की यस दिस इज द. म्हणजे हे जेव्हा ग्राहकांच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला रिलेशनशिप सहज त्या ठिकाणी मेंटेन करावं लागेल. याला रिलेशनशिप मार्केटिंग म्हटलं जातं. नेक्स्ट आहे की प्राइसिंग ऑफ द प्रॉडक्ट शुड नॉट बी डिटरमाइंड बाय द कॉम्पिटेटिव्ह फोर्स बट थ्रू द निगोशिएशन. म्हणजे स्पर्धा आहे बाजारपेठेमधून आपण किमती कमी जास्त करायच्या हा भाग नाही, तर ग्राहकांना विचारात घेऊन त्यांच्यासोबत काही चर्चा करून, निगोशिएशन करून किंवा त्यांना कन्व्हिन्स करून ह्या गोष्टी जर प्राइसिंग आपण ठरवल्या तर त्या ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने इम्पॅक्ट प्रामुख्याने संबंधात्मक बाबींमध्ये. आता तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता, बिल जर 1-1.5 लाख रुपये झालं आणि ते सर्व 1.5 लाख रुपये कॉम्पिटेटिव्ह प्राइसेस, स्पर्धात्मक प्राइसेसमध्ये जे काही ठरवलं असेल त्यानुसार तयार झालं असेल आणि त्यांनी म्हटलं असेल की नाही माझ्याकडे एवढे नाही आहेत, थोडे कमी करा, म्हणजे इथं आलं निगोशिएशन. आणि आपल्या ग्राहकांना जर निगोशिएशन करायचं असेल तर त्या ठिकाणी ते केलं गेलं पाहिजे. हे संबंधात्मक विपणन सांगतं की ठीक आहे त्याची तेवढी नाही आहे कॅपॅसिटी, आपण त्याला 1.5 लाखाच्या जी 1.25 लाखामध्ये आपण सोडू शकतो. काही ठिकाणी तर तुम्हाला सांगायला हरकत नाही की आजच्या परिस्थितीपेक्षा पूर्वीचे डॉक्टर मोहकार